ज्यामध्ये चेक कर बरं किती लोक आहेत. 5 आलेच, म्हणजे 6 आलेच तुम्ही मिळून. ठीक आहे. चेक कर बरं पुन्हा किती येतं. तेवढेच आहेत सर. तेवढेच आहेत. ठीक आहे. ओके, बघ बरं कधी आहे. एक वाढले. एक वाढलं. ओके, कोण आहे सिद्धेश आहे का ते बघ बरं. सिद्धेश माहिती कोणी. तोय सर. चलो. काय होतं काय माहिती, मॉर्निंगला लेक्चर घेताना माझा घशालाच प्रॉब्लेम येतो, नंतर नॉर्मल ओके असतो. तर काल बघितलं होतं आपण, याला म्हणतात गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलचे हे काय आहे, नोटेशन आहे, याला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेशन म्हणतो. काय कसं सांगितलं होतं की इथे मध्ये इक्वल टू म्हणजे सॉल्ट असतो. हा एक इलेक्ट्रोड, हा एक इलेक्ट्रोड. इथे काय होतं, त्याला जो लेफ्ट हँड साईडला काय होतं ऍक्च्युली, तो इलेक्ट्रॉन देतो. हा इलेक्ट्रॉन देणारा गोष्ट, हा निकेल इलेक्ट्रॉन देत असतो. आणि हा ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉन घेत असतो. हे बघा, हा 0 वरनं +2 होतो, म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन देतो. हा +3 0 होतो, म्हणजे डोक्यावरती चार्ज 0 आहे. म्हणजे काय आहे की हा इलेक्ट्रॉन काय करतो आहे, घेतो आहे. तर ही स्पेसिस इलेक्ट्रॉन ते घेते. इलेक्ट्रॉन देणं आणि घेणं तुम्हाला सांगितलं काय असतं. इलेक्ट्रॉन देणं म्हणजे काय करणं, इलेक्ट्रॉन देणं म्हणजे ऑक्सिडेशन करणं. इलेक्ट्रॉन देणं म्हणजे ऑक्सिडेशन करणं, आणि इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे रिडक्शन करणं. ठीक आहे. मग तुम्हाला हे नंतरच्या गोष्टी तुम्हाला इथेच कळायला पाहिजे की काय गोष्टी झाल्या. तुम्हाला एवढं दिलं जातं एक्झाम मध्ये, तुम्हाला लगेच समजलं पाहिजे. n = n+2 असं समजलं पाहिजे. इक्वल टू, तुम्ही इथे इक्वेशन n = तुम्ही काय लिहिणार, Ni2++ ट्वाइस इलेक्ट्रॉन. हे इक्वेशन तुमचं इथेच तयार झालं पाहिजे. नंतर इथे तुम्ही काय करणार, Al3+ + 3 इलेक्ट्रॉन्स इक्वल्स टू Al. हे इक्वेशन इथे तयार झालं पाहिजे. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन इथे बनलं पाहिजे, बघताच करायचे. समजताना काय म्हणतोय, डोक्याला ट्रेन करा. या Ni काय असतो, n+ तयार करतो. Ni n+ तयार करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर देऊन तयार करतो. हा Al3+ काय करतो, Al तयार करतो, म्हणजेच काय करतो, 3 इलेक्ट्रॉन घेऊन तो Al तयार करतो. तर सिंपल आहे, हे आहे म्हणजे तेच हे हाफ रिॲक्शन, याला हाफ रिॲक्शन म्हणतात. हे हाफ रिॲक्शन तुम्हाला हे ऍक्च्युली 2 मार्क्ससाठी विचारलं जातं की हाफ रिॲक्शन लिहा. मला वाटतं हे बघता बघता समज तुम्हाला की हाफ रिॲक्शन काय आहे. हे कळालं काय, कसं लिहायचे रिॲक्शन. हो सर, कळालं. एकदम सोपं आहे, आणि ते रिॲक्शन साठी तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्स विचारले जातात. आणि तुमचे प्रॉब्लेम ह्याच्याशिवाय सॉल्व्ह होते. चला पुढचं पॉईंट. आता हे रिॲक्शन तुम्ही बनवल्यात, कळालं तुम्हाला की यावरनं इथे हा याचा प्रोडक्ट आहे, हा याचा प्रोडक्ट आहे. इथे काय झालं, ऑक्सिडेशन झालं, इथे रिडक्शन झालं, कारण इथे इलेक्ट्रॉन गेले, इथे इलेक्ट्रॉन घेतले गेले, रिडक्शन झालं. म्हणजे तुम्हाला काय कळलं की लेफ्ट हँड साईडला ऑक्सिडेशन होतं, राईट हँड साईडला रिडक्शन होतं. हा पॉईंट तुम्हाला कळाला.
लेफ्ट हँड साईडला इलेक्ट्रॉन दिले जातात म्हणजे त्याला आपण म्हणू असा एरो दिले जातात आणि इथे घेतले जातात. ओके मला वाटतं एवढं सफिशियंट. चला इथून पर्यंत आलात. आता ही इलेक्ट्रॉनच्या तुम्हाला 2 दिले जात आहेत आणि इथे जर 3 अपेक्षित आहेत. Al3+ ला किती इलेक्ट्रॉन लागत आहेत? 3. दिले किती जात आहेत? 2. हे असं बॅलन्स नाही होत ना. 2 दिले जात आहेत Ni कडनं आणि अल्युमिनियमला 3 घेत म्हणजे Ni 2 देतो आहे आणि अल्युमिनियम 3 घेतोय. असं कधी होत नसतं. अल्युमिनियम निकेल जेवढे देणार तेवढेच कोण घेणार? अल्युमिनियम घेणार. मग काय करायचं? तर यांना इक्वल करायचं. सांगितलं तुम्हाला इक्वल कसं करायचं. तर दोघांच्या टेबलमध्ये बघायचं कॉमन कोण आहे. मला सांगा तुमच्या टेबलचं कॉमन फॅक्टर काय आहे. असं मला एक व्हॅल्यू सांगा की दोघांच्या टेबलमध्ये सर कॉमन आहे. एलसीएम नाव ऐकलंय हो. मॅथ मध्ये? माधवी एलसीएम ऐकलंय का? हो 6 आहे सर. अनुजा 6. हो सर. मॅथ अनुजा माहिती नाही एलसीएम काय असतो? 2 आणि 6 2 आणि 3 आहे याचा एलसीएम काय असतो? ज्याला एलसीएम येत नसेल त्याने डायरेक्टली दोघांना मल्टिप्लाय करून टाकायचं. 3 × 2 करून घ्यायचं. ज्याला एलसीएम येत नाही त्याने असं करायचं. ज्याला एलसीएम येतो त्याने 2 चा टेबल बनायचा. दोघांच्या टेबलमध्ये 6 येतो. याला त्याचा एलसीएम म्हणतात. मग दोघांच्या टेबलमध्ये 6 आहे तर मला 6 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मला 6 इलेक्ट्रॉन पाहिजे. याला किती या 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती 6 येतात? ऑब्व्हियसली 3 ने. 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती 6 येतात? 2 ने. मग ह्या सेकंड इक्वेशनला टोटलला 2 ने मल्टिप्लाय करा. मग 2 अल्युमिनियम 6 इलेक्ट्रॉन आणि 2 अल्युमिनियम दिसतंय तुम्हाला. हे अशा प्रकारचे वरती 3 ने सर्व मल्टिप्लाय करा. 3 निकेल सॉरी इथे 3 निकेल 3 Ni2+ आणि हा 2 × 6 6. कळालं मॅथ काय इथे? 2 आणि 3 चं तुम्ही कॉमन काढला, एलसीएम काढला 6 आणि 6. का 6 काढले? कारण आपल्या नेट रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन नसतं. आपल्याला इलेक्ट्रॉन नको आहेत. दिले घेतलेत इलेक्ट्रॉन असे स्टोअर करण्याची तुम्ही म्हणणार की सर सोल्युशन मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. असं नाही. आपल्या रिएक्टर आणि प्रोडक्ट मध्ये काय असतात? आयन्स आयटम असतात, इलेक्ट्रॉन नसतात. कळालं? त्या हाफ सेल रिएक्शन मध्ये असतात. मग आपल्याला इथे Ni मिळाला, अल्युमिनियम मिळाला, हा कॅन्सल होऊन गेला. मग आपण लिहिला हे इक्वल टू द चिन्ह हे गिव्हज टू आहे, गिव्हज टू कंटिन्यू केलं, इलेक्ट्रॉन गेला, हा 3 Ni2+ आणि Cl. अशा प्रकारे तुमची हे काय झाली रिएक्शन तयार झाली. आता हे प्लस तुम्हाला माहिती आहे सोल्युशन मध्ये हे प्लस कुठे असतं? प्लस आता Al+3+ आहे. हा मेटल आहे का? ऑब्व्हियसली नाही. तो त्या सोल्युशन मध्ये फिरणार आहे काय नाही. मग त्याला आपण सॉलिड म्हणणार का इथे? असं लिहिणार का Al3+ आणि सॉलिड? त्याला आपण M लिहिणार. M म्हणजे मोलॅरिटी. म्हणजे काय? मोलॅरिटी. त्याला आपण म्हणणार सोल्युशन मध्ये तो काय आहे? एक आयन आहे. तर त्याच्यासोबत S लिहिला जात नाही, M लिहिला जातो. M तो किती लिहायचा काय नंतर डिस्कस करू. आता सध्या पॉइंट आहे की त्याला M का लिहितात? कारण तो एक आयन आहे. हा निकेल काय आहे? सॉलिड आहे. हाही सॉलिड आहे. एवढं कोणाला कळलं नाही ते सांगा. हे कळल्याशिवाय इम्पॉर्टंट पुढचं चॅप्टर इम्पॉर्टंट नाही. सर मला कळालं. कळालं काय झालं तर? यात काय कळालं नाही ते विचारा. म्हणजे कसं आहे की टोटल कळण्यापेक्षा कुठे प्रश्न आहे की सर हे कळालं नाही का, हे कळालं नाही, म्हणजे काय कळालं नाही की सर 1 2 3 4 5 एवढे पॉइंट आहेत. यातला कोणता पॉइंट कळाला नाही ते सांगा. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे आणि हे 5 आहे. म्हणजे नेमकं काय कळालं नाही हे महत्वाचं आहे. कसं आहे टोटल कळालं नाही हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. मग त्यासाठी डबल आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बघावा लागतात. पण त्यातलं सर हे लास्ट काय कळालं नाही ते हॅलो ते 3 प्लस ते 6 इलेक्ट्रॉन ती हे बघा हे इक्वेशन होतं
मध्ये मला इथे 6 पाहिजेत, मला इथे 6 पाहिजेत. मला 2 चे 6 करायचे, काय करावं लागेल? मला 2 आहेत आणि मला 6 करायचे. मी काय करू शकतो? मल्टिप्लाय बाय आणि मला 6 काय करायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 6 काय करायचे मला? मला 6 यासाठी करायचे 3 आणि 2 यांना मी असं लिहू शकत नाही. यांना असं म्हणू शकतो का 3 इज इक्वल टू 2? पण मला माहिती आहे 6 इज इक्वल टू 6 मी लिहू शकतो. आणि 6 6 का करतोय? कारण हे 6 आणि 6 मला कॅन्सल करता येतात. दॅट्स ऑल. म्हणून तर ते करण्यासाठी सिंपल ह्या 2 आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं, 6 आन्सर काढायचं. आणि या 6 साठी मग काय करायचं? 3 ला हे बघा, ज्याला समजत नाही त्याने सिंपल गोष्ट आहे 3 इंटू 2 करायचं. आन्सर किती येतं? 3 इंटू 2 6. मग 3 इंटू 2 6 केलं तर ह्या 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, संपला प्रश्न. याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. हे बघा, तुम्ही 6 आन्सर काढलं, काय केलं? 2 इंटू 3 केलं. याच्याकडे 3 नाहीये म्हणून याला ह्या सर्व इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. या 3 ने या सर्व इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके, ज्याच्याकडे जे नाहीये त्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. 2 ने खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, 3 ने खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, तुमचा आन्सर येऊन जाईल. जर येत नसेल तर आपण त्याच्यावरती नंतर बोलू. ठीक आहे. अजून काही इश्यू? कशात इश्यू काय आहे की तुम्हाला समजलं का की ऑक्सिडेशन कुठे होत आहे, रिडक्शन कुठे होत आहे? इकडे प्रतीक्षा. इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. हे बघा, भरपूर वेळा विचारला गेलेला आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल, सेल पोटेन्शियल. विचारला म्हणजे काय की त्याच्याशिवाय जमणार नाही. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय असतं? तर आपला टॉपिक शिकायचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता द पोटेन्शियल डिफरन्स इस्टॅब्लिश ड्यू टू द हाफ सेल रिएक्शन ऑकरिंग ऍट द इलेक्ट्रोड सरफेस. म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं की हे आपल्याकडे 2 इलेक्ट्रोड आहे आणि याच्या इथे एक काय मिळतंय आपल्याला? करंट मिळतंय. आता इथे ॲमीटर दाखवू, म्हणजे आपल्याला इथे करंट मिळतोय. का मिळतोय? कारण आपल्याकडे प्लस आणि मायनस अशा प्रकारचे इलेक्ट्रोड नंबर 1 आहे, इलेक्ट्रोड नंबर 2 आहे. इलेक्ट्रोड म्हणजे मेटलची प्लेट जे की सोल्युशन मध्ये टाकलेली आहे. मग आपली डेफिनेशन काय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यावरती हाफ रिॲक्शन होते. म्हणजे निकेलचा असेल तर निकेलची रिॲक्शन आता सांगितली तुम्हाला. हा कोणता होता? ॲल्युमिनियम, त्याची रिॲक्शन सांगितली. म्हणजे निकेलची एक रिॲक्शन, रिॲक्शन, आणि ह्या निकेलची रिॲक्शन आणि ॲल्युमिनियमची रिॲक्शन हे जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा इथे व्होल्टेज तयार होते. इथे व्होल्टेज तयार होते. दोघांचं प्लस होऊन एक मोठं व्होल्टेज तयार होते. समजतंय? म्हणजे हे नुसतं एवढं झालं म्हणजे काय झालं? नुसतं रिॲक्शन नाही झालं, याच्यामुळे व्होल्टेज तयार होते. मग ह्या निकेलचं एक व्होल्टेज, ह्या ॲल्युमिनियमचं व्होल्टेज, आणि दोघांचं आउटपुटचं एक व्होल्टेज, म्हणजे रिॲक्शनचं एक फायनल व्होल्टेज तयार होतं. त्या व्होल्टेजला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रोड वरती हा निकेलचा इलेक्ट्रोड होता, त्याचं त्या सोल्युशन मध्ये टाकल्यामुळे एक व्होल्टेज तयार झालं. या ॲल्युमिनियम ह्या ॲल्युमिनियमचं एक व्होल्टेज तयार झालं, म्हणून ह्या टोटल सिस्टीमचं काय झालं? एक व्होल्टेज तयार झालं. मग आपण काय म्हणतो? तर याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे. आता त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये ईएमएफ म्हणतात. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफ म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तिथे रेफरन्स असेल तिथे मी ते बोलणार. या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे हा फॉर्म्युला पाठ करायचा, इम्पॉर्टंट आहे. ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सी प्लस ई रिडॉक्स. सिंपल तुला समजत असेल, ई सेल म्हणजे काय? ई म्हणजे काय? टोटल सेलचं पोटेन्शियल. टोटल सेलचं पोटेन्शियल, किंवा त्याला आपण म्हणतो ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. या ई ला तुम्ही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणा किंवा या ई ला तुम्ही सेल पोटेन्शियल म्हणा, दोघंही एकच थिंग आहे. या ई चं नाव काय आहे? सेल पोटेन्शियल. जसं बॅटरी लावल्यावरती बॅटरीचं पोटेन्शियल असतं 6 व्होल्ट 7 व्होल्ट, तसं हा सेल तयार केला, याचं स्वतःचं काय असतं? एक आउटपुट पोटेन्शियल असतं 1.3 व्होल्ट 6 व्होल्ट. तर टोटल सेलचं जे पोटेन्शियल असतं त्याला सेलचं पोटेन्शियल म्हणतात. आताच सांगितलं ते पोटेन्शियल कोणामुळे तयार होतं? इलेक्ट्रोडचं स्वतःचं पोटेन्शियल असतं. इलेक्ट्रोडचं म्हणजे काय? निकेलचं स्वतःचं पोटेन्शियल होतं आणि ॲल्युमिनियमचं स्वतःचं पोटेन्शियल होतं. ठीक आहे. आता इथे काय आहे? ऑक्सिडेशन कोणाचं झालं होतं?
निकेलचं. तर निकेलच्या ठिकाणी जे पोटेन्शियल तयार झालं होतं त्याला आपण इथे टाकणार. रिडक्शन कोणाचं झालं होतं? ॲल्युमिनियमचं. तर ॲल्युमिनियमचं इथे टाकणार. दोघांना प्लस करणार. मग याची एक्स, याची व्हॅल्यू वाय, आपलं व्होल्टेज येणार एक्स वाय, एक्स प्लस वाय. कळाला? म्हणजे सेलचं पोटेन्शियल काढायचंय तुमच्याकडे. निकेल मागचं इक्वेशन आठवा. निकेलचं पोटेन्शियल काय होतं? 10 होतं. पकडू. याचं पोटेन्शियल काहीतरी 2 होतं, प्लस आहे 12 पोटेन्शियल तुमचं काय होईल? त्या व्होल्टेज तयार होईल. ओके. आणि हे जे चाललंय हे ई ऑक्सी ई रेड म्हणजे काय की हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. म्हणजे त्या एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दुसऱ्या इलेक्ट्रोडचं हे पोटेन्शियल, म्हणून टोटल सेलचं हे पोटेन्शियल. पॉईंट करतोय? पॉईंट करतोय का? हो सर कळतो. शेखर पाटील, शेखर पाटील. हो सर करतोय. हे बघा, एकदम महत्वाची गोष्ट आहे की हा फॉर्म्युला वरतीच तुमचे सीईटी नीट आताही तुम्हाला घेतलं, आताही तुम्हाला नीटचे प्रॉब्लेम घेतले, जेईचे घेतले, तुम्ही म्हणणार सर एकदम सोपे, फक्त फॉर्म्युला हाच लागतो, बस एवढाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ओके. फॉर्म्युला आजच्या आज नोट्स मध्ये टाका. हे इक्वेशन नोट्स मध्ये टाका. ठीक, होमवर्क होमवर्क. इलेक्ट्रोड पोटेन्शियलची डेफिनेशन आहे, टाका. नेक्स्ट, स्टँडर्ड पोटेन्शियल. हे बघा, स्टँडर्ड जेव्हा म्हटलं जातं केमिस्ट्रीमध्ये, तेव्हा केमिस्ट्रीमध्ये स्टँडर्डचा अर्थ एकच असतो. डोक्यात बसून घ्या. जेव्हाही कोणी स्टँडर्ड म्हणणार तेव्हा म्हणायचं की एवढं म्हणायचं की जे स्टँडर्ड कंडिशन आहे म्हणजे तिथे तिथलं प्रेशर, स्टँडर्डचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक आहे. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? जे पृथ्वीवरचं नॉर्मल प्रेशर आहे. तुम्ही जे जीवन जगता ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जगतात. म्हणजे समुद्राचा जो लेअर असतो, सरफेस आहे, तिथे जे पोहोचलं जातं त्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. आणि प्रेशर कोणी लावलं आहे? ऑब्व्हियसली आपल्या अर्थच्या वरती काय आहे? एअर आहे. ते एअरचे असे लेअर असतात, त्याचं प्रेशर खाली पडत. तुम्हाला शिकवलं असेल इथे सरांनी वगैरे की हे पाणी असतं, पाण्याचा जेवढा खाली गेला तेवढा त्याचं प्रेशर वाढतं. शिकलात का? 10वी पर्यंत शिकला असाल ना. हो म्हणजे सर. टँक आहे, टँक मध्ये पाणी भरलंय, टँक मध्ये जर मी इथे होल केलं तर पाणी जोरात, पाणी असं पडणार. मी जर टँक मध्ये इथे होल केलं तर पाणी असं पडणार. मी जर इथे केलं तर पाणी पुढे इथे पडणार. म्हणजे पहिल्या कंडिशनला पाणी इथे पडलं, कुठे गेलं रे? नंतर इथे पडलं, नंतर इथे पडलं. काय फरक झाला? हे हाईट मध्ये फरक होता. अरे, पहिलं पाणी इथे पडलं, दुसरं पाणी इथे पडलं, तिसरं पाणी डायरेक्ट पुढे चाललं गेलं. मग हे काय झालं? तर तुम्ही पाण्याच्या जसं खाली जाताय तसं तसं पाणी जोरात जात आहे. म्हणजेच वरच्या पाण्याचं खालच्या पाण्यावरती प्रेशर येतं, म्हणून तो जोरात, इथे जास्त प्रेशर असतं, इथे कमी, इथे कमी. ठीक आहे, इथे बॉटमला सर्वात जास्त, इथे जास्त प्रेशर असतं. मग काय आहे? हवा ही काय आहे? लिक्विड, एक फ्लुइड आहे. तर एअरचं काय होतं? प्रेशर पडतं आणि आपण एक्झॅक्ट बॉटमला राहतो, म्हणजे अर्थ वरती राहतो. या एअरने आपल्यावरती काय लावलेलं असतं? प्रेशर लावलेलं. आणि आपलं बॉडी असं डिझाईन केलंय की त्या प्रेशरने, ते प्रेशरला ते हँडल करतं. ठीक आहे, आपल्याला बायोलॉजीची गरज नाही. सिम्पल सांगायचं की हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं? ते हवेने आपल्यावरती लावलेलं एक प्रेशर असतं आणि आपली बॉडी अशी डिझाईन केली गेलेली आहे की ती त्या प्रेशर मध्ये काम करते. आपलं हार्ट असं बनवलं आहे की त्या प्रेशर मध्ये ते काम करतं आणि आपल्या बॉडी पार्टला काय करतं? ब्लड सप्लाय करतं. तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे एकदम स्टँडर्ड प्रेशर आहे. 25 सेल्सिअस आपण असं मानतो अर्थवरती की एकदम चांगलं प्रेशर आहे, एकदम भरपूर चांगले रिॲक्शन वगैरे या गोष्टीला होतात. तर 25 डिग्री सेल्सिअस एक आयडियल टेम्परेचर आहे. केमिस्ट्री मध्ये आपण फक्त प्रेशर आणि टेम्परेचर बघत नाही, आपण एक गोष्ट बघून बसतो, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आता 10 वेळा गप्पा झालाय. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं? N/V. N/V काय? हे डोक्यात बसून घ्या. जेव्हा मी कॉन्सन्ट्रेशन म्हणणार, एम म्हणणार, कॉन्सन्ट्रेशन एम मध्ये दाखवतात. मी जेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणणार तेव्हा म्हणायचं, असा विचार करायचं की एका लिटर मध्ये किती पदार्थ टाकला आहे, याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतात.
डोक्यात कॉन्सन्ट्रेशन आलं म्हणजे लक्षात ठेवायचं एका लिटर मध्ये किती टाकलं. कळतंय? हो जेव्हा याचं मोलॅरिटी हे जे असतं कॉन्सन्ट्रेशन जे ते 1 असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 असतं, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, हे पार्ट असलं पाहिजे. तेव्हा त्याला म्हणतो आपण की ही स्टँडर्ड कंडिशन आहे. आणि ही कंडिशन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कुठेही बदलत नाही. सायन्स मध्ये स्टँडर्ड कंडिशन एकच, टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन. फक्त फिजिक्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन आवड येत नाही. स्टँडर्ड कळालं? होमवर्क. नेक्स्ट. मग आता मला सांगा, सर्व गोष्टी तुम्ही स्टँडर्ड, आता हा जो फॉर्म्युला तुम्ही काढला, इथे काही स्टँडर्ड आहे का? किती टेम्परेचरला तुम्ही व्होल्टेज मोजलं? माहित नाही. किती प्रेशर होतं? माहित नाही. ते जे सोल्युशन तुम्ही घेतलं होतं एम, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? माहित नाही. म्हणजे हे जनरल इक्वेशन. इथे आपण कोणतीही कंडिशन वापरली नाही. कधीही आपण डायरेक्ट टाकल्या पट्ट्या चेक करून घेतो. हे तसं नाही. हे असं असल्यावरती जे व्होल्टेज मिळतं त्याच्या डोक्याला 0 लावायचा. 0 म्हणजे स्टँडर्ड. 0 स्टँड फॉर स्टँडर्ड. मग स्टँडर्ड 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 फक्त डोक्याला 0 लावायचं. आणि लक्षात ठेवायचं 0चा मिनिंग काय असतो? 1 एम, 1 ऍटमॉस्फिअर आणि 25 डिग्री सेल्सिअस. ते पुढे तुम्हाला कळणार हे काय चाललंय आपलं, हे स्टँडर्ड स्टँडर्ड हे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कळणार हे मॅटर काय. आता सध्या फॉर्म्युला पाठ करायचा. स्टँडर्ड म्हणजे हा फॉर्म्युला, त्याची कंडिशन काय असते? 25 डिग्री, 1 ऍटमॉस्फिअर, 1 एम. कळालं? रेग्युलर आणि स्टँडर्ड मध्ये कंडिशन मध्ये फरक असतो. चला पुढचं पॉईंट. आता according to IUPAC convention, the standard potential of electrode is as a standard reduction potential. आता IUPAC हे केमिस्ट्री मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. IUPAC हे एक सिस्टीम आहे. कन्व्हेन्शन म्हणजे आपण ज्या फॉलो करतो, जे सांगितलेलं आहे की असं असतं तसं असतं. कन्व्हेन्शन म्हणजे काय? सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करतो त्या गोष्टी. तर सायन्स मध्ये हा वर्ड भरपूर फेमस आहे. कन्व्हेन्शन म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी की त्या तुम्हाला फॉलो करायच्या. तर IUPAC एक सिस्टम आहे केमिस्ट्रीमध्ये, त्यांना आपण नेम देतो 1 मिथिल ब्रोमाइड वगैरे, हे सर्व IUPAC ने दिले. तर त्यांनी सांगितलंय की स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोड इज टेकन ॲज अ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला सांगितलंय की जेही स्टँडर्ड पोटेन्शियल असतं म्हणजे E⁻0 असतं, ठीक आहे, इज टेकन ॲज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हे त्याचं रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं. आता रिडक्शन पोटेन्शियल काय असतं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय असतं, आपण याच्यावरती थोडंसं नंतर डिस्कस करू. आता सध्या लक्षात ठेवा की आपलं स्टँडर्ड काय घ्यायचं असतं? रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं. आता इथे काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन वरनं समजून घेऊ की याला काय म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे दिलेलं आहे की स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ Zn. हे बघा, हे मला सांगा हे काय होत आहे? हे ऑक्सिडेशन होत आहे की रिडक्शन होत आहे? मला सांगा. Zn2+ आहे 1m, ते 1m एवढं इम्पॉर्टंट नाही. Zn2+ आहे 1m आहे इज Zn असं हॅलो होत सर. आहे. हे म्हणजे नेमकं होतं काय? आता प्रश्न कळाला? प्रश्न असा, Zn2+ आहे, हे 1m आहे आणि Zn आहे. तर मला सांगा इथे ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं? मी लेक्चरची सुरुवातच केली होती की ऑक्सिडेशन रिडक्शन हे बघताच कळायला पाहिजे. काय होत आहे माधवी, काय वाटतं तुला? टुक्का मारून बघा. आहे कोणी काही बोलू शकतं? हॅलो सर. बोल. सर तिथं परत सांगा. 5 मिनिट झाले माझ्या फोनात, तुमचा आवाज गायब होऊन गेला होता, आलाच नाही मला. ठीक आहे, मग रेकॉर्डिंग हे ऐकून घे ना मग. तर हे बघा, मी सांगितलं तुम्हाला की Zn2+ आहे. माझा आवाज येतोय का रे झांबरे? झांबरे,
हॅलो माधवी, माझा आवाज येतोय का? येतोय सर. ओके. प्रतीक्षा आहे का? हो प्रतीक्षा, सर आहे. इकडे अनुजा. सर ओके. संध्या, आहे का? कुशन परदेशी. हो सर येतोय सर. आहे. ओके, म्हणजे आहेत, सर्व कनेक्टेड आहेत. ओके. तुम्हाला मागे सांगितलं ना एकदा की मला एक कॉल आला होता एक मदरचा, एक आणि तो आमचं टीचर शिकवत होतं आणि मुलगा मस्त झोपला होता आणि आपला क्लास चालू होता. मग ते मम्मी म्हणत होते, सर एकदम जोरात क्लास चालतो म्हणे, तुमचं टीचर शिकवतो म्हणे आणि माझा मुलगा झोपलेला असतो म्हणे. आणि तुमचं टीचर संपल्यावरती विचारतो काय झालं, तो मुलगा म्हणतो या समजलं, लेक्चर संपलं म्हणे. असं व्हायला नको बरं. कसं मस्त मुलगा झोपलाय, मस्त कानात हेडफोन लावलेत, मस्त झोपलाय, टीचर बोलतो आहे. तर असे इन्सिडेंट छोट्या मुलांनी केलं म्हणा ते. हे बघा, डोक्याला ट्रेन करा. मी काय सांगत होतो लक्षात ठेवा. पॉइंट मागे येऊ. मी तुम्हाला होमवर्क का दिला हा? तुम्हाला डोक्याला ट्रेन कसं करायचं ह्या चॅप्टर मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, बरोबर? फोकस करा की मी काय सांगितलं, हा निकेल आहे एवढंच, डोळ्याला एवढंच दाखवा. दिसलं का हा ब्रॅकेट मधलं दिसलं का काय, तर तो इलेक्ट्रॉन 16 वरचा निकेल आणि निकेल 2+. एवढं दिसलं. निकेलचा निकेल 2+ होतो आहे, म्हणजेच तो प्लस का होतोय, कारण तो इलेक्ट्रॉन देतो आहे. 2 इलेक्ट्रॉन प्लस करणं म्हणजे 2 इलेक्ट्रॉन देणं, म्हणजे याचं काय होत आहे, ऑक्सिडेशन होत आहे, बरोबर? आणि इकडे बघा, हा बघा अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम 3+ आहे आणि त्याचं अल्युमिनियम तयार होत आहे, म्हणजे तो काय करतो आहे, 3 इलेक्ट्रॉन काय करतोय, घेतो आहे आणि त्याचं रिडक्शन होत आहे. म्हणजे तुम्हाला ह्या एवढ्या कंडिशन समजलं पाहिजे की याचं होत आहे काय आणि याचं होत आहे काय. तुम्हाला ही कंडिशन दिली तिथे, Zn2+ काय होत आहे, Zn, म्हणजे तुम्हाला हे एवढं दिलंय, एवढं असं कट करून दिलंय. इथे टाकितलंय Zn2+ दिलंय आणि सांगितलंय याचं, हे बघा. डोळ्यांना ट्रेन व्हायला वेळ लागेल, पण झालं तर मग तुम्ही मार्क्स होणार. हे बघा, हा Zn2+ आहे, त्याचा Zn तयार झाला, तेच आहे ना अर्ध तोडलेलं, बरोबर ना? करेक्ट आहे का सांगा? येस. हो सर. हो सर. तर त्याच्याकडे 2 गोष्टी असतात. तर आपल्याकडे कोणताही पदार्थ असेल, पदार्थ नाही चुकीचं होते, आयन. तर आपलं ऑक्सिडेशन, आपल्याकडे रिॲक्शन्स आहे बघा, केमिस्ट्रीमध्ये 2च रिॲक्शन आहेत. एकाचं नाव आहे ऑक्सिडेशन, ते तुम्हाला काही दिवसाने पाठवेल. जसं आपण लोका जातो आपण की तुम्हाला समजावं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या 2च गोष्टी आपल्याकडे आहेत केमिस्ट्रीमध्ये. ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये मग प्रत्येक कोणतीही प्लेट असेल, आता Zn ची प्लेट आहे, ही जर एका सोल्युशन मध्ये टाकली तर तिचं 2 पोटेन्शियल तयार होतात. एक तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल तयार होतं आणि त्याच्या उलट त्याचं रिडक्शन पोटेन्शियल तयार होतं. काय म्हणतोय मी, म्हणजे या Znचं हे Zn तयार होण्यामध्ये त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं आणि त्याचं रिडक्शन पोटेन्शियल असतं. कुठे गेलं रे हे, कळतंय? त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं आणि त्याचं रिडक्शन पोटेन्शियल असतं. मग आपलं आयपॅक सिस्टीम काय म्हणतं, तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जेव्हा इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ठरवाल तर ते कोणतं घ्यायचं, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं. तुम्हाला लक्षात ठेवायचं कधीही रिडक्शन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल हा कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाकायचा. Zn2+ काय झालं, Zn झालं, यामध्ये त्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू असते, रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू असते. पण ऑक्सिडेशनला व्हॅल्यू नाही, आपण व्हॅल्यू देणार रिडक्शन पोटेन्शियलला. मग आता याच्यामध्ये याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस आहे 0.76, याचं रिडक्शन पोटेन्शियल -0.76 आहे. आपण कोणतं घेणार, रिडक्शन पोटेन्शियल. आपण म्हणणार ह्या पोटेन्शियल काय, -0.76.
का ते यांनी सांगितलंय, आयुपॅक सिस्टीमने सांगितलंय मायनसच घ्यायचं. सर्व घेणार तुम्ही घ्या. पॉइंट कळाला? हॅलो हो सर. पॉइंट काढतोय. मग आता हे काय होतं, याच्यामुळे एक चेंज होतो. तो असा होतो की आपण जेव्हा तो ऍनोड असतो, ठीक आहे, ऍनोड आणि ऍनोड असतो, मग ऍनोडला काय होतं की ऍनोड मध्ये हे बघा, इफ यू फॉलो द स्टँडर्ड पोटेन्शियल ईएमएफ रिटर्न इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल इलेक्ट्रोड, असं होतं. ऍनोड ऑक्सिडेशन जो असतो, ठीक आहे, मग हे बघा, हा ऍनोड ऑक्सिडेशन आहे. चला हा फॉर्म्युला या, कुठे गेला आपला फॉर्म्युला, हे बघा, हा बिचारा ऍनोड ऑक्सिडेशन होता. इथे काय लिहिलं होतं बघा, नीट बघा, इथे लिहिलं होतं मी ऑक्सिडेशन. मला इथून दाखवतो, हे बघा, इथे काय लिहिलं होतं मी, ऑक्सिडेशन. दिसतंय का? असं लिहिलं होतं ना आपण. सेलचं पोटेन्शियल म्हणजे काय असतं, एक रिॲक्शन असते ऑक्सिडेशनची आणि दुसरी रिॲक्शन असते रिडक्शनची. एनआयचं होतं ऑक्सिडेशन, एलचं होतं रिडक्शन. दोघांचे इथे आपण व्हॅल्यू टाकतो आणि आन्सर काढतो. पण आयुपॅकने काय सांगितलं, असं मूर्खपणा करायचं नाही. ते ऑक्सिडेशन हा शब्दच काढून टाका. त्या ठिकाणी काय टाका, त्या ठिकाणी काय टाका, रिडक्शन. म्हणजे रिडक्शन तर एकाच होणार आहे, दुसऱ्याचं रिडक्शन होत नाहीये. दुसऱ्याचं होत आहे ऑक्सिडेशनच, पण त्या ऑक्सिडेशनच्या व्हॅल्यू नाही घ्यायची, रिडक्शनची व्हॅल्यू घ्यायची. पॉइंट करतोय का? पुन्हा सांगतो. हे बघा, हा तुमचा फॉर्म्युला होता. याला तुम्ही नॉर्मल फॉर्म्युला म्हणतात की सेलचं हा सेल आहे, त्याचं पोटेन्शियल म्हणजे काय, इथे काय होत आहे आणि या दोघांचं प्लस केलं या टोटल सेलचं बाहेर व्होल्टेज मिळतं. मग याच व्होल्टेज आणि याचं व्होल्टेज. ओके, मग याचं व्होल्टेज याच्यावरती ऑक्सिडेशन होतं, याच्यावरती रिडक्शन होतं, याचं व्होल्टेज इथे लिहिलं ऑक्सिडेशन, याचं रिडक्शन लिहिलं आणि टोटल व्होल्टेज तुम्हाला मिळालं. पण आयुपॅक काय म्हणतं, नाही तसं नाही करायचं. याचं ऑक्सिडेशन होतं ना, ओके, मग ऑक्सिडेशनचं पोटेन्शियल आपण इथे लिहितो ना, नाही ते नाही घ्यायचं. त्याचं कोणतं पोटेन्शियल घ्यायचं, त्या ऑक्सिडेशनचं काय करायचं, आधी रिडक्शन करायचं आणि ते लिहायचं. आणि दुसऱ्याचं रिडक्शन तसंच लिहायचं. या ऑक्सिडेशनचं उलटं करायचं रिडक्शन आणि मग ते लिहायचं. फॉर्म्युला काय तयार होतो, सेल रिडक्शन रिडक्शन. हे बघा, दिसलं का? आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं इथे की ऑक्सिडेशन जर 0.76 असेल तर रिडक्शन आहे -0.76 असतं. मायनसचा फरक असतो. ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये काय फरक असतो, मायनसचा. म्हणजे जर याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल होतं, इथे जर असं लिहिलं असतं मी ऑक्सिडेशन, तर हे प्लस असतं. मी इथे रिडक्शन लिहिलं म्हणून मायनस लावलं, बस एवढाच फरक. ऑक्सिडेशन रिडक्शन हे अपोजिट थिंग आहे. मग मला जर इथे ऑक्सिडेशन ऐवजी रिडक्शन लिहावं लागलं तर मला इथे मायनस साइन द्यावं लागते. मग आता आपल्याला मॅथ मध्ये असं काही आवडत नाही. मॅथ मध्ये असं लिहितो का आपण, P इज इक्वल टू -x + y, असं नाही लिहितो आपण, असं लिहितो y - x. हे आपल्याला आवडतं, हे असं शिकवलं आपल्याला. आपल्याला पहिली गोष्ट आवडते का दुसरी गोष्ट आवडते, कोणती गोष्ट लिहितो आपण मॅथ मध्ये, 1 नंबरची. -x + y आपल्याला आवडत नाही, आपण असं लिहितो y - x. चुकीचं का बरोबर आहे अनुजा? बरोबर सर. बरोबर, करेक्ट. मग लिहायचं, हे मायनस आहे इकडे लिहायचं आणि प्लसला इकडे आणायचं. म्हणून ते असं होतं, ई ऍनोड ई कॅथोड हा पुढे येतो आणि हा मायनस होऊन इथे जातो. म्हणून हे अशा प्रकारे इक्वेशन चेंज होतं. मग फायनल इक्वेशन काय झालं, ई सेल इज इक्वल टू ई कॅथोड मायनस ई ऍनोड. चेंज कोणी केला, आयुपॅकने केला. त्याने सांगितलं इक्वेशन्स मध्ये फक्त काय असणार, रिडक्शन असणार. दॅट्स ऑक्सिडेशनची टर्म काढून टाका. पॉइंट कळला का? पॉइंट कळला का?
हॅलो. हो सर. कळाला. भरपूर महत्वाचा पॉईंट आहे. या पॉईंट वरती तुम्हाला मी काय सांगतोय, तुमच्या पुस्तकात जरा क्वेश्चन्स कमी दिलेत. म्हणजे काय झालंय की मागच्या याच्यात जास्त होते, तर एक्सरसाइज मध्ये दिले असते. हे बघा, यामधले एवढे सिंपल प्रश्न येतात. तुम्हाला असं दिलेलं असतं बघा, कसं दिलेलं असतं सांगतो मी तुम्हाला. सीईटी कसं देते सांगतो मी. नीट सीईटी कशी देते असं सांगते. सेलचं पोटेन्शियल काढा आणि सांगितलेलं असतं कॅथोडचं पोटेन्शियल -30 व्होल्ट आहे, 33.3 आहे आणि ॲनोडचं पोटेन्शियल आहे, ॲनोडचं पोटेन्शियल आहे 0.76. मग काय करणार, डायरेक्टली हे 30 टाकणार, हे टाकणार, तिथे रिडक्शन पोटेन्शियल लिहिलं असतं, रिडक्शन लिहिलं असतं. चुकून तो काय म्हणतो, याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलंय. मग ऑक्सिडेशनची व्हॅल्यू काय 0.76 आहे. मग रिडक्शन करून घ्यायचं, -0.76 करायचं, टाकून द्यायचं. प्रॉब्लेम कळणार तुम्हाला. सिंपल फॉर्म्युला आहे हा, फॉर्म्युला टाका एमपी मध्ये. आपल्याला दोघं ठिकाणी रिडक्शन आलं पाहिजे. बस. चला, एवढं झाल्यानंतर पुढे जाऊ. काय होतंय की आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जरा एक्सपोजर कमी मिळत आहे. म्हणजे जसं आपण एक काम करायचं, कोणाकडे उत्तमचं पुस्तक आहे? जांभरे आहे ना उत्तमचं पुस्तक? हो आहे सर. मग एक काम कर की ह्याचे मला ते मधले सॉल्व्ह केलेले वगैरे बोर्डला आलेले पाठवून दे. म्हणजे आपण शिकवता सॉल्व्ह करतो. हो. काय होतंय की आपण नुसती थिअरी घेतो, ते प्रॉब्लेम नंतर मग ते जड जातात. म्हणजे आता याच्यावरचे प्रॉब्लेम इथे व्हायला पाहिजे. पुढचं इक्वेशन चेंज होऊन गेलं तर पुढे हे बघा, चॅप्टर एकदम सोपा आहे, एकदम हार्ड करण्याची गरज नाहीये. क्वेश्चन्स नाही म्हणून तू घेतलं नाही. हे जे शिकवतोय मी तुम्हाला, जेवढं शिकवतोय त्याच्यावरती फोकस करा. तुम्हाला फक्त मी इथे काय काय शिकवलं, हे इक्वेशनला, हे होमवर्कला दिलंय. ठीक आहे. मला सांगा, पुढे जायचं ना का डोक्याच्या वरती जात नाही ना? व्हिडिओ पुन्हा बघा. तुम्हाला वाटत असेल की डोक्याच्या वरती जात आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा. आणि प्रत्येकाने एक हॅबिट लावा की जेव्हा आपलं लेक्चर होईल तेव्हा संध्याकाळी एकदा तरी व्हिडिओ रिपीट करायचा. ठीक आहे, कळलं का प्रत्येकाला? आदित्य? हो सर. हो सर. एकदा तरी दिवसातनं आपले 2च व्हिडिओ असतात, फक्त 2 एकदा पुन्हा बघायचे. तुम्हाला पुन्हा पुढे अभ्यास करायला जेव्हा तुमची एक्झाम येईल तेव्हा त्रास होणार नाही. ठीक आहे. आणि असं हे युट्यूब आपण भरपूर बघतो, काय ऐकलं नाही म्हणायचं तर काही विशेष होणार नाही, काही डिफरन्स होणार नाही. कारण काय होतं की एकदमच आपण स्लो डाऊन होऊन गेले ना, मग थोडा आपल्या स्पीडवरती इफेक्ट होतो. तर बघू आपण पुढचं इक्वेशन. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढं हे नीट सीईटी काढा, ह्या इक्वेशन वरती, हे जे इक्वेशन आहे प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहेत. आणि हे जे आजचं इक्वेशन तुम्ही पुन्हा बघताय, हे जे नर्स इक्वेशन आहे, यावरती ही दरवर्षी म्हणजे येतो. या चॅप्टर मधलं महत्वाचं इक्वेशन आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हाही कोणत्या सायंटिस्टच्या रिलेटेड इक्वेशन आलं तर ते पेपरला येतं. तुम्हाला फक्त एवढं विचारलं जातं की इक्वेशन लिहा, असं एक क्वेश्चन आहे. तर नर्स इक्वेशन म्हणजे काय? तर आपला टॉपिक आहे ह्याचा पुढचा, नर्स इक्वेशन म्हणजे काय. आपण आपल्या चॅप्टर मध्ये 85% पर्यंत आलेलो आहोत. समजतंय तुम्हाला? 85% प्लस सिलेबस ह्या चॅप्टरचं कम्प्लीट झालेलं आहे. पुढं काय फक्त 1-2 थेअरी क्वेश्चन आहे आणि ते चॅप्टर तुमचं संपत. तर हा या चॅप्टर मधला महत्वाचा पॉईंट आहे. नर्स इक्वेशन डोक्यात बसवा. नर्स इक्वेशन कुठे असतं? इलेक्ट्रोलिसिस मध्ये असतं. आणि तिथे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण जेव्हा गप्पा करतो तेव्हा हे इक्वेशन पिक्चर मध्ये येतं. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल पुन्हा सांगतो काय. हे अशा आपल्याकडे काय असतो, सेल असतो, हे ज्या प्लेट्स असतात, या प्लेट्स मध्ये जे व्होल्टेज तयार होतं त्याला आपण इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल म्हणतो. सिंपल. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे कसं,
हे चॅप्टर आपण शिकतोय त्याचं रिलेशन इथे लागतं. तर आवाज बंद केलेला आहे. आता बघा आवाज येतोय ना माझ्या बरोबर? आधी आवाज येतोय का सांगा? येतोय ना? येतोय. आपण काय शिकतोय ते बघू आता. मला इलेक्ट्रोड पोटेन्शियल सांगायचे तुम्हाला काय. निंबू दिसतात किती दिसतात? 1 2 3 4. या प्लेट दिसते तुम्हाला झिंकच्या प्लेट आणि कॉपरच्या प्लेट. हे कोणती प्लेट आहे? कॉपरची. ठीक आहे, कॉपरचा पाईप तोडलाय फक्त एसीचा. एसीचा पाईप आहे त्याला तोडून टाकलाय. त्याचे छोटे छोटे तुकडे केले. हे काय आहे? हे बॅटरी आहे. बॅटरीमध्ये झिंक असतं माहिती आहे का? बॅटरीचं बाहेरचं कोटिंग असतं ते हे झिंक असतं. हे बघा ते काढलं बघ, दिसतंय का? हे झिंक. तुम्हाला झिंक बघायचं असेल तर बॅटरीला ते तोडायचं आणि त्यातलं ते काढायचं आणि त्याला म्हणायचं झिंकची प्लेट आहे. आता याचा अर्थ काय? हे निंबू तर तुमच्याकडे असतंच. असं काही हे काही माहित नाही असं काही प्रश्न नाही. हे एसीचं ते कॉपरच्या वायर काय घरातल्या वायरही चालतात. हे काय आहे? ते एलईडीच्या सेल मधनं काढलेलं आहे. आता आपल्याला एक्सप्लेन करायचं. चल, एलईडी प्रत्येकाला माहिती असतो. माहिती नाही एलईडी काय असतो? जमानाच एलईडीचा. हो. लाईट भेटतो 1 रुपयाला काय 5 रुपयाला 10-15 भेटतात. कॉपरच्या वायर विकत मिळतात. निंबू घ्यायचं, पट्टी लावायची, हा एक सेल तयार. आपण काय करतोय? सेल तयार करतोय. बघा डायग्राम सांगतो आधी काय आहे तर. आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रोड तयार करायचं. मी काय सांगितलं होतं? आपल्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोलिसिस. चालणार बाबा. यामध्ये काय असतं? एक इलेक्ट्रोड असतो दुसरा. हा इलेक्ट्रोड आहे झिंकचा, हा इलेक्ट्रोड आहे कॉपरचा. त्याच्यामध्ये लिक्विड असतं. तर ते लिक्विड निंबूमध्ये जे लिक्विड भरलेलं असतं ना सायट्रिक ऍसिड असतं ना, ते ऍसिड असतं. आणि लक्षात ठेवायचं ऍसिड हा इलेक्ट्रोलेट असतो म्हणजे त्यातनं करंट वाहतो. त्यामध्ये प्लस मायनस असतं. इलेक्ट्रोलेट म्हणजे काय? ज्यातनं प्लस मायनस होऊ शकतं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलेट. मग निंबूमध्ये पाणी असतं ना, निंबूमध्ये निंबूमध्ये पाणी असतं आणि ऍसिडही असतं. मग दोघांचं कॉम्बिनेशन इलेक्ट्रोड तयार होतो. आणि मी सांगितलंय की आपल्या चॅप्टर मध्ये काय करतो आपण? एक इथे ठेवतो, एक इथे ठेवतो. इथे करंट व्होल्टेज मिळतं आपल्याला. म्हणजे ह्या इलेक्ट्रोडचं एक पोटेन्शियल असतं, याचं एक पोटेन्शियल, याचं एक पोटेन्शियल, बाहेर एक मोठं पोटेन्शियल. आपला आताच फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, E इज इक्वल टू ई रिडक्शन मायनस ई एनोड मायनस ई एनोड प्लस ई कॅथोड. म्हणजे हा झिंक काहीतरी व्होल्टेज तयार करतो, हा करतो, बाहेर आपल्याला काय मिळतो? व्होल्टेज मिळतो. तर आपण प्रॅक्टिकली चेक करतो. चलो आता तो प्लेट लावतोय म्हणजे आपला इलेक्ट्रोड लावतोय. हा एक इलेक्ट्रोड इकडे, फक्त एक मला टच नाही होऊ द्यायचं. दुसरा इलेक्ट्रोड इकडे, कारण लेमनच्या मध्ये काय आहे? लिक्विड आहे. चला एक सेल तयार झाला, दुसरा सेल. कारण एक सेलवरती लाईट का लागणार नाही? कारण लक्षात ठेवा एक सेलवरती लाईट का लागणार नाही? कारण त्या सेलचं पोटेन्शियल कमी आहे. म्हणजे एनोड कॅथोडचं प्लस करून छोटंसं तयार होत आहे. म्हणून आपण काय करतोय? भरपूर सेल एकत्र लावतो आणि मग लाईट लावण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे झिंकला लावलं, हे पहिल्या इलेक्ट्रोडला वायर लावलं. आता दुसऱ्या बघा, इथे एक वायर लावली. करेक्ट. आता इकडे बघा झिंकला लावली आणि इकडे कशाला लावली? कॉपरला लावली. म्हणजे तो काय करतोय? सिरीज मध्ये काय करतोय? त्या सेलला जोडतोय. कारण आपल्याला कंबाईन इफेक्ट पाहिजे, सर्वांचं प्लस करायचंय. जशा घरात आपल्या बॅटरी जोडलेल्या असतात टॉर्च मध्ये, तशा प्रकारे तो जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे करंट सर्वांचं प्लस व्हायला पाहिजे, व्होल्टेज. आता सर्व कनेक्ट झालेले आहेत. आता इथून 2 वायर काढायचे, झिंक कडनं एक ना कॉपर कडनं एक, आणि त्याला लाईट लावायची. बघायचं लाईट लागतो का. याला नट्स इक्वेशन म्हणतात. नट्स काय म्हणतो? तुम्ही असं सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळतो? लागला ना?
याला म्हणतात नट्स इक्वेशन. नट्स इक्वेशन म्हणजे आपलं इलेक्ट्रोलिसिस. हे भरपूर गोष्टी करू शकता बा, बटाट्यालाही करता येतं. टमाट्यालाही करून बघा. प्रत्येकामध्ये काय असतात, इलेक्ट्रोड असतात. तुम्हाला त्यात लाईट लागतो, कारण का त्यामध्ये काय असतं, सोल्युशन असतं. आता लाईट लागला टमाट्याला, बटाट्यालाही लागला, कारण बटाट्यात काय असतं, सोल्युशन असतं. आपण ऍक्च्युली सोल्युशनच खात असतो. बघा लागला की नाही. तर काय कळालं या गोष्टीवरनं? कळालं काय? कळालं आपल्याला हे की तुम्ही केव्हाही, माझा आवाज येतोय का रे? आधी सांगा, आवाज येतोय का? हो सर. आपलं शिकायचं काय होतं की तुम्ही जेव्हा अशी सिच्युएशन करतात, काय करतात की तुमच्याकडे दोन इलेक्ट्रोड असतात, एक झिंकचा आणि एक कॉपरचा. यांना इलेक्ट्रोड म्हणतो, इलेक्ट्रोड 1, इलेक्ट्रोड 2. आणि त्यांना जर तुम्ही कोणत्या सोल्युशनवर टाकलं, मग ते सोल्युशन पोटॅटोचं असो, का ते सोल्युशन टोमॅटोचं असो, का ते लेमनचं असो, का ते NaClचं असो, का ते ऍसिड असो, का ते बेस असो, हे सर्व सोल्युशन. आपण सोल्युशन चॅप्टर शिकलोय. सोल्युशन म्हणजे काय? ते पदार्थ पाण्यात टाकल्यावरती आयन तयार करत असेल तर आपण त्याला सोल्युशन म्हणतो. फक्त साखरच्या पाण्यात होत नाही, कारण साखरच्या पाण्यामध्ये आयन्स असतात. तर जिथे प्लस मायनस असतं त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड टाकायचे. मग त्या इलेक्ट्रोड वरती काय तयार होतं, हे जे इलेक्ट्रोड जेव्हा त्या सोल्युशन मध्ये जातो त्याच्यावरती चार्ज तयार होतो. त्याच्यावरती काय तयार होतो? चार्ज. त्याच्यामुळे व्होल्टेज तयार होतो. म्हणजे ह्या इलेक्ट्रोडला स्वतःचं व्होल्टेज मिळतं जेव्हा तो सोल्युशन मध्ये टाकला जातो. मग याचं व्होल्टेज हा दुसरे टाकला गेला की त्याचंही व्होल्टेज तयार होतं. मग याला आपण ह्या व्होल्टेजला म्हणतो ऍनोडचं व्होल्टेज, याला म्हणतो कॅथोडचं व्होल्टेज. आणि टोटल सेलचं व्होल्टेज काय असतं मग? ऍनोडचं व्होल्टेज प्लस कॅथोडचं व्होल्टेज. हेच तर इक्वेशन तुम्हाला रट्टा मारायला सांगितलं. हे इक्वेशन बनवलं ना, हे सांगितलं तुम्हाला एमपी. सेलचं व्होल्टेज, लाईटाला किती व्होल्टेज मिळणार आहे, याचं व्होल्टेज प्लस याचं व्होल्टेज. मग तेच तर सांगितलं तुम्हाला की सेलचं व्होल्टेज म्हणजे ऍनोडचं व्होल्टेज आणि कॅथोडचं व्होल्टेज. हा तोच तो फॉर्म्युला आहे. दिसतोय का तुम्हाला? हे बघा, सेलचं व्होल्टेज म्हणजे काय? ऍनोडचं व्होल्टेज, कॅथोडचं व्होल्टेज. झिंकचं व्होल्टेज, हे कॉपरचं व्होल्टेज. आणि दोघांना केल्यावरती हे व्होल्टेज मिळालं. व्होल्टेजमुळे लाईट लागतो. हा काय झाला? ग्लो झाला. प्रश्न संपला. ठीक आहे. तर अशा प्रकारे नट्स काय म्हणतो की जेव्हा तुम्ही कोणताही इलेक्ट्रोड टाकतात तर त्याच्यामुळे काय तयार होतं? व्होल्टेज तयार होतं. आणि ते व्होल्टेज किती तयार होतं, कसं तयार होतं, त्याने त्याचा एक आपल्याला फॉर्म्युला दिलाय. हा फॉर्म्युला भरपूर फेमस आहे की तुम्हाला व्होल्टेज काढायचं की एक तुम्ही काहीतरी वस्तू घेतली किंवा एक रिॲक्शन झाली तर ते कसं काढायचं. कळालं ना? हे आतापर्यंत आपण काय शिकतोय? आपण 2 प्लेट घेतो, लिक्विड टाकतो आणि करंट काढतो. याला गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात. चला, तर आपण आता बघतोय की नट्स इक्वेशन काय. थोडंसं वेगळं शिफ्ट करतोय. नट्स इक्वेशन मध्ये काय असतं की तुमच्याकडे एक रिॲक्शन आहे. हे रिॲक्शन आहे. ठीक आहे. काय रिॲक्शन मध्ये बघा, डिपेंडन्स ऑफ सेल व्होल्टेज ऑन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या नर्सने काय सांगितलं ते महत्वाची गोष्ट बघा, की नर्सने सांगितलं की कॉन्सन्ट्रेशनचा रोल ह्या आउटपुट व्होल्टेज मध्ये किती असतो. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे याने सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन जे असतं त्याचा ह्या व्होल्टेजशी काय संबंध असतो. म्हणजे तुम्ही एक सोल्युशन वापरलं इथे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. एक सोल्युशन वापरलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. नर्सला कळालं की आपण जर कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त केलं त्याच्यामुळे आपला लाईट कमी जास्त लागतो, म्हणजे आपल्याला व्होल्टेज कमी जास्त मिळतं. मग त्याने भरपूर केल्याने ठरवलं की काहीतरी रिलेशन आहे की कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काहीतरी होतं, कमी झालं तर काहीतरी होतं. त्याने ते एका इक्वेशन मध्ये बसवून टाकलं. त्या इक्वेशनला आपण नट्स इक्वेशन म्हणतो. म्हणजे नट्स इक्वेशन काय सांगतं? नट्स इक्वेशन सांगतं तुम्हाला जे व्होल्टेज मिळतं, जे ई सेल मिळतो, तो कशावरती डिपेंड करतो? कॉन्सन्ट्रेशन वरती. ओके. इथे काय सांगितलं फक्त आपण मागच्या इक्वेशन मध्ये, हे जे आउटपुट मिळतं हे दोघांचं प्लस करायचं. पण डायरेक्टली तुम्हाला काय करता येतं? कॉन्सन्ट्रेशन जर माहिती असेल या इथे टाकलेल्या लिक्विडचं, त्याच्यावरनंही तुम्हाला सांगता येतं की इथे किती व्होल्टेज आहे.
त्या निंबूतलं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल तर तुम्हाला सांगतो तर लाईट किती ग्लो करणार. पॉइंट करतोय, पॉइंट करतो आहे का? हो सर. हो तर सर. नर्स इक्वेशनला कनेक्ट करायचं कॉन्सन्ट्रेशन सोबत, दॅट्स ऑल. आणि नर्स इक्वेशन सांगतो की कॉन्सन्ट्रेशन मुळे व्होल्टेज मध्ये चेंज होतो आणि तो माझ्या फॉर्म्युलाने काढायचा, दॅट्स ऑल. दिस इज अ नर्स इक्वेशन. मग नर्स इक्वेशन काढण्यासाठी त्याने सांगितलं की रिॲक्शन कशी असते आपली, अशी असते. आपल्याकडे रिॲक्टंट ए असतो, बी असतो, सी आणि डी प्रोडक्ट असतात. आणि शेजारी काय असतात, छोटे छोटे ए बी, हे जे कॉन्स्टंट असतात काय असतात. म्हणजे मी असं लिहिलं ट्वाईस NaCl. हा ट्वाईस म्हणजे हा ए असतो आणि NaCl म्हणजे हा ए असतो. ओके, तर हे रिॲक्शन शॉर्टकट मध्ये लिहिलेली आहे. मग जर अशी रिॲक्शन असेल तर त्याला नर्स इक्वेशन लावायचं कसं. मग तुम्हाला पेपरने भरपूर विचारलं आहे की अशी एक सांगितलंय की नर्स इक्वेशन लिहा. मग तुम्हाला अशी एक रिॲक्शन लिहावं लागेल, जनरल रिॲक्शन, आणि त्यामध्ये नर्स इक्वेशन लावा. मग काय करायचं, सेलचं व्होल्टेज, हे काय सेलचं व्होल्टेज, त्याने लागला होता, LED लागला होता, ते किती होतं, तर E0. हे E0 सेल कुठून आलं, तर आपल्या फॉर्म्युलावरून आलं. लक्षात ठेवा, तुम्हाला नर्स इक्वेशन वरती प्रॉब्लेम आला की तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. त्यातनं E0 काढावा लागतो आणि E0 इथे पुट करावा लागतो. त्यानंतर R ची व्हॅल्यू फिक्स असते, ची व्हॅल्यू फिक्स असते. R काय असतो, हा R गॅस कॉन्स्टंट असतो. ऐकलं नसेल तर ठीक आहे, नसेल तर वाचून घ्या, पाठ करून घ्या, पाठ करावा लागतो. गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू पाठ करावी लागते. टेम्परेचर दिलेलं असतं. N ची व्हॅल्यू, N म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन असतात, दिलेले असतात. केमिस्ट्रीमध्ये N टाकलं म्हणजे लक्षात ठेवायचं मोल. F मागच्या लेक्चरला सांगितलं फॅरेडे असतं, पाठ करायचं असतं. मागच्या लेक्चरला ना फॅरेडे म्हणजे 96500 फिक्स व्हॅल्यू असतं. मग तुम्हाला R माहिती आहे, N माहिती आहे, F माहिती आहे. हे दिलं असेल तर ठीक आहे, काढावं लागेल. T दिलं असतं. C आणि D यांचं कॉन्सन्ट्रेशन हे तुम्हाला दिलेलं असतं. मग इंटिग्रल म्हणजे काय, तर लॉग असतो. त्याला जर पुन्हा थोडंसं मॉडिफाय केलं तर लॉग टू द बेस 10 होतो. मॅथ मध्ये शिकाल तुम्ही, तिथे सर वगैरे शिकवतील पुढं लॉगचं. तर हा इंटिग्रलचा लॉग 10 करण्यासाठी याने मल्टिप्लाय करावं लागतं. त्याचं नाव आहे 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे तुम्ही डायरेक्टली हे इक्वेशन लिहा. ओके, सीचं कॉन्सन्ट्रेशन, डीचं, एचं, बीचं दिलेलं असतं. मग तुम्हाला सांगितलं आता हे काढा किंवा हे काढा किंवा हे काढा किंवा हे काढा, ह्या इक्वेशनला रट्टा मारायचा. एवढा होमवर्क राहिला. इथून इथपर्यंत होमवर्क. मग तुम्ही म्हणणार सर आता याच्यामध्ये अजून काय खाली, तर हे तर तुम्हाला लिहावं लागतं ना, हे काय काय RT वगैरे, हे व्हॅल्यू तुम्ही इथे लिहिलेत. पुन्हा एक करता येतं की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला असं करता येतं की शॉर्टकट करता येतं. कसं, हे जे आहे हे सर्व कॉन्स्टंट आहे. बघा याच्यामध्ये काय काय माहिती तुम्हाला, बघा तुम्हाला म्हटलं की स्टँडर्ड 25 डिग्री सेल्सिअसची, तुम्हाला कधी कधी म्हणतात की 25 डिग्री सेल्सिअसला गप्पा करा. मग तेव्हा हे वापरायचं असतं का, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, R ची व्हॅल्यू माहिती आहे, हे माहिती आहे, F ची व्हॅल्यू माहिती आहे. मग या सर्वांचं काय करतो आपण, उत्तर काढून घेतलेलं आहे. त्याचं उत्तर असतं हे बघा, या सर्वांचं उत्तर काय आहे, हे आहे. समजलं, तर तुम्हाला हे व्हॅल्यू टाकता येते. हे बघा, म्हणजे R माहिती आहे, T तुम्हाला सांगितलं 25 आहे, F माहिती आहे, तर तुम्हाला शॉर्टकट मधनं ही डायरेक्टली व्हॅल्यू वापरता येते. N हा चेंज होत असतो. तर तुम्ही कसंही करा, शॉर्टकट वापरायचं असेल तर हा फॉर्म्युला 25 डिग्री सेल्सिअसला, लॉंग कट वापरायचं असेल तर हा फॉर्म्युला. म्हणजे टोटल दोघंही फॉर्म्युला लर्न करायचे. तुमचा एकही प्रॉब्लेम सुटणार नाही. पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरती प्रॉब्लेम, ठीक आहे. तर होमवर्कला मला प्रत्येकाकडनं हे आज दिलेले महत्वाचे जे फॉर्म्युले आहेत ते मला लिहून हवे.
मला वाटतं भरपूर झाला आज. डोक्याच्या वरती काही गेलं का असेल तर ठीक आहे, व्हिडिओ पुन्हा बघा आणि आपण इथे स्टॉप करू. चला बोला, काही डाऊट आहे का? हॅलो हॅलो, कोणाला काही प्रश्न आहे का? प्रश्न नसेल तर मग आपण स्टॉप करू. जामरे नाही बोलत सर, जा नाही. जरा. सिद्धेश नाही सर. सिद्धेश आहे की नाही लेक्चरला? ठीक आहे. सर तर हे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कालही डिस्कस केलं मी, काल म्हणजे 1-2 लोकांनी डिस्कस केलं. तर व्हिडिओ हा पुन्हा एकदा घरी बघायचा, कारण तुम्ही तो ऑलरेडी बघितलेला असतो. त्यात तुम्ही तो पुन्हा 2-3 वेळा बघितला ना, तुमच्या डोक्यात बसून जातो. ठीक आहे. आणि चांगला एक ऍडव्हान्टेज आहे की आपल्याला पुन्हा व्हिडिओ पुन्हा बघता येतो. एक चांगला ऍडव्हान्टेजचा फायदा घ्या. आणि लोक आराम करतायत तर आपण अभ्यास करा, कारण हे चॅप्टर इलेक्ट्रोलिसिस वगैरे थोडंसं डेप्थ चॅप्टर मध्ये येतं. तुम्ही नीट विचार केला तर काही मोठं डाऊट नाहीये, म्हणजे एवढं हार्ड तुम्हाला जाणार नाही जर तुम्ही नीट जर माझं ऐकलं तर. काही मला वाटतं का तुम्हाला एकदम हार्ड म्हणा कुठे चॅप्टर तरी मुलं अभ्यास नाही करत. तर रेग्युलरली प्रत्येकाने तिथे व्हिडिओ बघायचा. आणि तुम्हाला माहिती की व्हिडिओ बघितलं की मला नोटिफिकेशन येतं, माहिती आहे का तुम्हाला? हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जेव्हा युट्यूबचा व्हिडिओ बघता ना, तेव्हा तिथे मला काउंट वगैरे बाकीचा अनालिसिस कळतं. बरोबर ना जांभरे? ना हो सर, कळतं. म्हणजे मला तिथे असं दिसतं की तिथे एकही मुलगा व्हिजिट केलेला नाही, एकाने कोणीतरी बघितलं, एक व्ह्यू आला आहे. मला तिथून लगेच कळतं की व्हिडिओचा किती उपयोग चालला. मी का म्हणतोय की तुम्ही बघा, कारण मला तिथे तुमची रीच दिसत नाही, तुम्ही कोणीच त्याला बघितलेलं दिसत नाही. तर बघा. ठीक आहे, चलो थँक्यू.